ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी मॉडेल रोड तयार केलेत, ज्यामध्ये अद्ययावत बस स्टॉप्स आणि ई टॉयलेट यांसारख्या अद्ययावत सुविधा ठाणे महानगरपालिकेने दिल्या आहेत। याकरता 8,02,74,585 रुपये ठाणे महानगरपालिकेने खर्च केलेत। हे मॉडेल रोड मात्र कागदावरतीच राहिलेत, प्रत्यक्षात थातुरमातुर कामं करण्यात आली आहेत। मात्र ठेकेदाराला पूर्ण बिल अदा करण्यात आलंय। ठाणे महापालिकेत कोट्यावधींचा घोटाळा। मॉडेल रोडच्या नावाखाली कंत्राटदारांचा झोल। कंत्राटदारांनी थातुरमातुर काम केल्याचा आरोप। ठाणे महानगरपालिकेनं ठाण्यात मॉडेल रोडच्या नावाखाली अद्ययावत बस स्टॉप, ई टॉयलेट यासारख्या अद्ययावत सुविधांसाठी मोठा खर्च केलाय। मात्र कंत्राटदारांनी थातुरमातुर कामं करत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होतोय। नेमका हा ठाणे मॉडेल रोड काय आहे बघूयात। ठाणेकरांना अद्ययावत सुविधा देण्यासाठी मॉडेल रोड प्रकल्प सुरू केला। अद्ययावत बस स्थानक, बसायला बाकडे, ई टॉयलेट आणि आकर्षक लाईट खांबांचा मॉडेल रोड प्रकल्पात समावेश करण्यात आला। या मॉडेल रोडसाठी महापालिकेनं तब्बल 8,74,585 रुपयांचा खर्च केला। जवळपास 8,74,00,000 रुपये जे आहेत ते या मॉडेल रोड करता खर्च केले गेलेत। हे पैसे कुठे वापरले गेलेत, त्या पैशांचं काय केलं गेलं हे मी तुम्हाला दाखवतो। हा बस स्टॉप आहे। ह्या बस स्टॉपचे 4 लाख रुपये सांगितले गेले आणि 4 लाख रुपये ठेकेदाराला अदा देखील केले गेलेत। वाटतं तुम्हाला पाहून हा बस स्टॉप 4 लाखामध्ये बनला असेल? यावरती इतके पैसे खर्च केले असतील। हा कचरा डब्बा 35,000 रुपये, या रोडवरती सुशोभीकरण ह्याचे वेगळे पैसे। ठाणे महानगरपालिकेनं मोठा गाजाबाजा करत उभारलेलं हे मॉडेल रोड प्रकल्प प्रत्यक्षात कसं झालंय तेही बघा। महापालिकेनं अद्ययावत बस स्टॉप उभारण्यासाठी 8 लाख रुपये खर्च केले। मात्र प्रत्यक्षात साधे पाईप बसवून एक बस स्टॉप उभारलाय। दुसऱ्या बस स्टॉपवर छतच नाही। ठाणेकरांना बसण्यासाठी 12 बाकडे लावण्यात येणार होते, पण प्रत्यक्षात 2च बाकडे दिसतायत। तर इतर बाकडे चोरीला गेलेत असं उत्तर महापालिकेनं दिलंय। 2 कोटींचा खर्च करून उभारण्यात आलेले खांब अर्धवट लावण्यात आलेत। हा बस स्टॉप तुम्ही बघू शकता का, 4 लाख रुपये बस स्टॉपची किंमत लावलेली आहे। पूर्ण मॉडेल रोडचं काम 8 कोटी रुपयाचा होता। 8,70,00,000 रुपये देण्यात आले। ते 70 लाख रुपये कशाला देण्यात आले? एक्स्ट्रा पैसे कशाला द्यायचे? बाकडे होते, बाकडे ते अधिकारी म्हणतात चोरीला गेले। दुसरी गोष्ट, ई पार्लर येणार होतं, आईस्क्रीम ई पार्लर, ते पण नाही आहेत। डस्टबिन लावले, 35,000 रुपयाचं एक डस्टबिन लावले, ते पण जागेवर नाही आहेत। ज्या तिकडे सगळे प्रशासकीय इमारती आहेत याच्या समोरनं चोरलं जात असेल तर खरंच हे हास्यास्पद आहे। आणि मग हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याच्याबद्दलची खरं हा महापालिकेचा जावई आहे का, हाही एक प्रश्न याच्यामधनं उभा राहतो। निश्चितच याच्यामध्ये माननीय आयुक्तांना आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही निवेदन देऊ। माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे युडी आहे, माननीय शिंदेसाहेब यांनाही आम्ही विनंती करू की याच्यामध्ये सखोल चौकशी करून जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मुंबईनंतर ठाण्यात घर घेण्याकडे नागरिकांचा कल असतो, पण ठाणेकरांच्या कराच्या पैशातून त्यांना सुविधा मिळणार नसतील आणि थातुरमातुर कामं करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा कंत्राटदार लाटणार असतील तर त्यावर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा ठाणेकर व्यक्त करतायत। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। या बातमीचा इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत।